नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्फचं विधेयक हे संमत झालं. लोकसभा, राज्यसभा दोन्ही ठिकाणी हिरवा कंदील मिळाला आणि या दरम्यान वेगवेगळ्या पक्षांच्या म्हणजे अगदी सत्ताधारी पक्षांचे असतील, विरोधी पक्षांचे असतील, सगळ्यांची भाषणं झाली. अत्यंत सखोल असं प्रत्येकाने विश्लेषण केलं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण वेगवेगळ्या विरोधी पक्षांची भाषणं ऐकली असतील, पण त्याच्यामध्ये उभाटा गट जो आहे यांचं जे प्रतिनिधित्व करत होते राज्यसभेमध्ये ते म्हणजे संजय राऊत, त्यांचं भाषण त्या ठिकाणी झालं. उद्धव ठाकरेंची सुद्धा या विधेयकाच्या संदर्भातली प्रतिक्रिया समोर आली. या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्याच्यामध्ये तर्क असा कोणताच नाही, पण अर्थात कुठेतरी एक आटापिटा मात्र दिसून येतो. कुठेतरी आपल्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न त्याच्यातून पाहायला मिळतो की आपणच खरे हिंदुत्ववादी आहोत. आणि तो प्रयत्न अर्थात गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे, विशेषतः 2019 पासून तो चालू आहे की आम्ही हिंदुत्ववादी आहोत. यावर शिक्कामोर्तब त्यांना स्वतः करायचे, लोकांकडून ते करून घ्यायचं नाही. आणि त्यासाठी प्रयत्न काय की आपण हिंदुत्ववादी आहोत, पण त्यापेक्षा भारतीय जनता पार्टी जो हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि तो स्वतः म्हणतोय की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, त्यांच्या कामातून दिसून येते तो पक्ष हिंदुत्ववादी नाही आहे, हिंदुत्वापासून तोच कसा दूर चाललेला आहे, हे सांगण्याचा जो आटापिटा आहे तो या सगळ्या आता या विधेयकाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. आपण या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या असतील. संजय राऊतांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी मोहम्मद अली जिना जो आहे त्यांचा मुद्दा तिथे उपस्थित केला की भारतीय जनता पार्टीच्या अंगात काय मोहम्मद अली जिना शिरलेले आहेत का, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. म्हणजे त्यांना एवढं मुस्लिमांचं प्रेम कसं काय निर्माण झालं, मुस्लिमांची चिंता कशी काय वाटायला लागली, जिनांना सुद्धा एवढी चिंता वाटली नसती, एवढी चिंता ते करायला लागलेले आहेत, असा त्यांनी मुद्दा उपस्थित केला. खरं त्याला काहीच अर्थ नाही, पण मुद्दा जो वक्फ बोर्डाच्या किंवा या विधेयकाच्या संदर्भात बोलायला पाहिजे होता की त्याच्यात काय त्रुटी आहे, ते कसं ते विधेयक जे आहे ते हिताचं नाही आहे, याविषयी बोलण्यापेक्षा असे अगळपगळ मुद्दे जे आहेत ते प्रामुख्याने उपस्थित केले गेले. कारण त्याशिवाय पर्याय नाही. कारण ते मुद्दे उपस्थित केले तर आपण कसे हिंदुत्ववादी आहोत आणि भाजपा हा कसा हिंदुत्ववादी नाही आहे, त्यांच्याहीपेक्षा आपण कसे हिंदुत्ववादी आहोत, त्यांनीच उलट हिंदुत्व सोडलंय का, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होईल अशा दृष्टीने हे सगळे मुद्दे उपस्थित केले जात होते. मग त्याच्यात असंही म्हटलं गेलं की आधी आम्ही तुमच्यासोबतच होतो, म्हणजे भाजपासोबतच शिवसेना होती आणि तेव्हा आपला प्रयत्न होता की हिंदू राष्ट्र निर्माण व्हावं, पण आता तुम्ही काय करताय तर हिंदूंचा पाकिस्तान निर्माण करताय. आता याला काही अर्थ आहे का, पण नाही. पण तो अर्थ असो किंवा नसो, आपल्याला काय बोलायचे ते आपल्याला दाखवून द्यायचे लोकांना की हे बघा कशा पद्धतीने हिंदुत्वाचा अतिरेक करतायत, आम्ही मात्र करत नाही, आम्ही खरे हिंदुत्ववादी आहोत, हे हिंदुत्ववादी नाही आहेत. कारण आता जेव्हापासून उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले 2019ला, त्यानंतरपासून त्यांच्यावर आरोप व्हायला लागला की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि त्यांच्या अनेक कृतींमधून वक्तव्यांमधून हे दिसायला लागलं. त्यातून मग हा प्रयत्न झाला आणि त्याचं हे सगळं प्रतिबिंब या विधेयकाच्या निमित्ताने जे भाषण होते त्याच्यामध्ये पाहायला मिळालं. मग मंदिरांचा मुद्दा उपस्थित केला गेला. बघा केदारनाथ मंदिरामधनं कसं सोनं गायब झालं किंवा अयोध्येतली काहीतरी काही हजार एकरची जमीन जी आहे ती कशी लाटली गेली, हे सगळं तुम्ही बघितलं नाहीत का, त्याच्यावर तुमचं काय प्रेम नाही आहे का, त्याच्याकडे तुम्ही गांभीर्याने पाहिलं नाहीत का, आणि अचानक फक्त तुम्ही एकदम वक्फच्या निमित्ताने या मुस्लिमांचं चिंता करायला लागलेला, त्यांच्या हिताची गोष्ट करायला लागलेला. उद्धव ठाकरे म्हणाले तुम्ही जर त्या विधेयकाच्या बाजूने या त्याचा अर्थ तुम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याला खरं काहीच अर्थ नाही. म्हणजे तेच प्रश्न विचारतायत, ते प्रश्न विचारतायत, त्याचं उत्तरही त्यांनाही माहिती नाहीये किंवा ज्यांच्याकडून मागतायत तेही ते उत्तर देणार नाहीये. पण प्रश्न विचारायचे ते सगळं कशासाठी आहे तर कुठेतरी या सगळ्याच्या निमित्ताने आपण कसे हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण संजय राऊत यांचं भाषण झाल्यानंतर
जेव्हा प्रफुल्ल पटेल यांचं भाषण झालं, जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, खासदार आहेत, त्यांचं भाषण झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने टोमणे मारले, ज्या पद्धतीने टोचून ते बोलले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला, ते एक प्रकारे त्यांच्या या जखमेवर मीठ चोळण्यासारखं होतं. ही जी जखम आहे की आपण हिंदुत्ववादी नाही आहोत, हे कुठेतरी डाचतंय मनामध्ये. का डाचतंय तर लोकांनाही कळलेलं आहे आता ते. कारण या विधेयकाला जो काही पाठिंबा मिळाला, अर्थातच दोन्ही सभागृहांमध्ये एनडीएला यश मिळालं, विधेयकाला आपोआपच हिरवा कंदील मिळाला, पण जे विरोधात होते त्याच्यामध्ये उभाटा गट होता. त्यांनी विरोधात मतदान केलं. यावरनंच लोकांना हे पटलं की हे मुस्लिम धार्जिणे आहेत, असं लोकांचं मत बनलं. अनेक राजकीय पक्ष, त्यांचे नेते बोलायला लागले, हाच विचार मांडायला लागले. त्यातून मग यांना वाटायला लागले की आपण आता हिंदुत्ववादी आहोत, हे सांगितलं पाहिजे. आणि त्यासाठी मग या सगळ्या मुद्द्यांचा उपयोग करायचा की तुमच्यामध्ये जिना शिरलाय का, किंवा मोहम्मद जिना ज्या पद्धतीने चिंता करत होते त्याच्यापेक्षा जास्त चिंता तुम्ही मुस्लिमांची करताय. तुम्ही कसं काय मुस्लिमांच्या हिताच्या गोष्टी करू लागलेला, तुमचं हे मुस्लिम लांगुल चालन आहे. हे सगळं कशासाठी हा प्रयत्न आहे आटापिटा, तर आपण हिंदुत्ववादी आहोत म्हणून. पण त्यावर मग ही जी काही जखम झालेली आहे गेली काही वर्ष, त्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम प्रफुल्ल पटेलांनी केलं. संजय राऊत यांचं भाषण झालं, प्रफुल्ल पटेलांचं भाषण होतं, तेव्हा ते म्हणाले की तुम्हीच म्हणायचात की बाबरी मशीद जी आहे ती आम्हीच पाडली, तो ढाचा जो आहे तो आम्हीच पाडलेला आहे, आम्हाला अभिमान आहे त्याचा पाडल्याचा. त्या मुंबईमध्ये जी दंगल झाली त्याच्यामध्ये हिंदूंना वाचवण्याचं काम आम्हीच केलं, असं तुम्ही म्हणायचात. पण आज तुमचा रंग बदललेला आहे. आणि ते बोलल्यानंतर संजय राऊत यांनी नंतर पत्रकार परिषद घेतली, म्हणजे सभागृहामध्ये ते काय बोलले नाहीत. पण जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी अत्यंत खालच्या भाषेमध्ये प्रफुल्ल पटेलांवर टीका केली. याचा अर्थ या जखमेवर त्यांनी जे मीठ चोळलं त्याच्यामुळे वेदना निश्चितपणे झाल्या की आपण हिंदुत्व सोडलेलं आहे, की हिंदुत्वापासून आपण दूर निघून गेलेलो आहोत. आत्ता आपल्याला यावंसं वाटतंय, पण आता येणं शक्य नाही आहे. कोणी आपल्याला त्या माध्यमातून सामावून घेण्याची शक्यता नाही आहे, तशी जागाही तिथे शिल्लक नाही आहे. अगदी अजित पवारांचा पक्ष, म्हणजे आता प्रफुल्ल पटेल अजित पवारांचे प्रतिनिधी आहेत, ते सुद्धा मोदींचं कौतुक करतायत, ते सुद्धा हिंदुत्वाचं कौतुक करतायत. मग आपल्याला कुठे जागा राहिली हिंदुत्वाबद्दल बोलण्याची? त्यामुळे खाई त्याला खवखवे जे असतं की आपल्या मनामध्ये कुठेतरी आहे की आपल्या हातून हिंदुत्व निसटलं, हिंदुत्व गमावलं आपण. मग आता ते काय परतणं शक्य नाही आहे, ते पुन्हा मिळवणं शक्य नाही आहे. पुन्हा त्या हिंदू राष्ट्र निर्माण करणाऱ्या पक्षासोबत काय जाण्याची शक्यता नाही आहे. मग त्यांना हिंदू पाकिस्तान निर्माण करतायत असं म्हणायचं, त्यांना जिनांपेक्षा तुम्हाला जास्त चिंता आहे असं म्हणायचं, मंदिरांची तुम्हाला कशी चिंता राहिलेली नाही असं म्हणायचं, किंवा हे विधेयक आणून तुम्ही मुस्लिमांचं लांगुल चालन करताय असं म्हणायचं. हे सगळं त्यातून निर्माण झालेलं आहे. पण यावर प्रफुल्ल पटेल यांनी हे जे टिप्पणी केली त्यातून एक प्रकारे हे मीठ चोळलं आणि वेदना आणखी तीव्र झाल्या. त्याच्यातून संजय राऊत यांनी अत्यंत खालच्या भाषेमध्ये पटेलांवर टीका केली. त्यामुळे हा सगळा विधेयकामध्ये ही सगळी जी भाषणं आली त्याच्यामध्ये उभाटा गटाच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या एक प्रकारे दर्शवतात की आपल्याला हिंदुत्ववादी आहोत आपण हे दाखवावं लागतंय. तिकडे भाजपचा हिंदुत्ववादी आहेच, पण ते हिंदुत्ववादी नाहीत हे सांगण्यासाठी प्रयत्न आहे. कारण ते एकदा नाहीत हे लोकांच्या मनामध्ये बिंबवता आलं आपल्याला एखाद दोन प्रयत्नातून, तर आपण हिंदुत्ववादी आहोत असं लोकांना वाटेल, अशी त्यांना कुठेतरी आशा आहे. पण तशी होण्याची शक्यता काही दिसत नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.